या मॅच मध्ये जर आपण पाहिलात तर संकेत कदम सारख्या एका नवोदित उभरत्या सिताऱ्याकडून 15 चेंडूंमध्ये 51 धावांचं लक्ष्य, अर्थातच पहिली वहिली अर्धशतकी खेळी या ठिकाणी सादर झाली. दरम्यान एक नवीन मॅच आपल्या समोर आपल्याला सादर होताना बघायला मिळणार आहे. एका बाजूला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय नक्ष 11 आणि दुसऱ्या बाजूला ओम साई अर्जुन हा संघ. अन्ना 11 संघाला विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. दरम्यान मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला आपण बघतोय अजित मोहिते, टेनिस क्रिकेट विश्वाचा एक ब्रँड खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अक्षय नागनुरेला आणि गोलंदाजी मार्कवर सागर रेडेकर, करिरोड विभागातील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. एका बाजूला आहे अक्षय नागनुरे. या खेळाडूची एक वेगळी ओळख आम्ही पटवून देऊ इच्छितो, कारण हा खेळाडू कित्येक दिवस मुंबईमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता. खास या स्पर्धेला अनुभवण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, आपला खेळ सादर करण्यासाठी थेट बेळगाववरून हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. अक्षय नागनुरे, डावकुरे हाताचा हा फलंदाज नक्ष 11 संघाच्या माध्यमातून. एका बाजूला असेल नक्ष 11, दुसऱ्या बाजूला ओम साई अर्जुन. सागर रेडेकर पुढील चेंडूसाठी. आकुट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला अतिरिक्त उसळी चेंडूमध्ये जरी असली तरी दिशाहीन गोलंदाजी आहे. पंचांचा इशारा स्वैर चेंडूसाठी डाऊन द लेग साइडचा हा मारा होता. आणि या व्हाईट बॉल सोबत संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये एक एक्स्ट्रा रन ऍड होतोय. धावफलक या ठिकाणी सुरू होतंय. वैयक्तिक धावसंख्येचं खातं तर अजितनं उघडलं, संघाच्या खात्याचं नक्कीच उद्घाटन केलं अजित मोहितेनं. त्यानंतर अक्षय नागनुरे स्ट्रायकिंग एंडवर आलेला असताना हा व्हाईट बॉल सागर रेडेकरच्या गोलंदाजीमधून. यावेळेला अँगल चेंज करतोय. राऊंड द विकेटच्या माऱ्यासोबत सुद्धा दिशाहीनच गोलंदाजी. सागर रेडेकर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून टाकले जात आहेत. डाऊन द लेग साइड अवांतर धाव, एक्स्ट्रा रन्स, अतिरिक्त धावा संघाच्या धावफलकावर. कानमंत्राची गरज आहे, तो कानमंत्र दिला जातो अभिषेक मोकाशी यांच्या माध्यमातून. करिरोड विभागाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू आपसात चर्चा करतायत, विचार विनिमय करतायत. गोलंदाजाला कुठेतरी स्वतःला सावरण्याची गरज आहे, कारण त्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल टाकले गेलेत. यावेळेला मात्र गुड लेंथवर मिडल ऑफ द स्टंपवर पिचिंग करणारा हा बॉल अलॉंग विथ द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाताना पाहायला मिळाला. तितकाच चांगला थ्रो त्या ठिकाणी येतोय. नवनाथजी गाडवे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठमोठी नावं या स्पर्धेत आपल्याला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. त्यापैकी 2 मोठी नावं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण बघतोय. आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून अजित मोहितेला आपण फलंदाजीवर पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला अक्षय नागनुरे थेट बेळगाव टू मुंबई असा प्रवास करत शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेला अनुभवण्यासाठी आज मुंबईत दाखल झालाय. दरम्यान एक फुलर लेनचा बॉल, एक चांगल्या यॉर्कर पद्धतीचा चेंडू अजित मोहितेला रोखून ठेवतोय. धावा मात्र मिळणार एक. एकेरी धावेसोबत धावफलक पुढे सरकणार आणि जाऊन पोहोचणार ते 5 धावा. मोठमोठ्या स्पर्धा तसं पाहायला गेलं तर खासदार चषक हल्लीच पार पडलेल्या खासदार चषक स्पर्धेच्या माध्यमातून अजित मोहितेला आपण पाहिलं. एका चांगल्या फॉर्म मध्ये असणारा हा बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय. आज मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग एका बाजूला आयकॉन खेळाडू असतील आणि त्यांच्या सोबत युवा टॅलेंटेड खेळाडूंना त्यांचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभा करून दिला या आयोजन समितीने. दरम्यान अक्षय नागनुरेच्या बॅट मधून येतो एक दिमागदार षटकार, 6 धावा. एक जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर सुप्रीमो षटकार अक्षय नागनुरेच्या बॅट मधून. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तसं पाहायला गेलं तर जगभराच्या पाठीवर 202 देश आपण पाहतो आणि त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित 192 देशांमध्ये या स्पर्धेला थेट प्रक्षेपित करण्याचं काम करते पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम. अगदी नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतो. 2 कॅमेरामॅन्स त्या ठिकाणी सज्ज आहेत आपल्या स्पर्धेला कॅमेऱ्यात टिपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. दरम्यान एक मोठं षटक म्हणावं लागेल, एक महागडं षटक म्हणावं लागेल. धावफलकावर आपण धावा बघतोय या षटकारानंतर दुहेरी अंकामध्ये 1वर 1 11 धावा. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना 11 धावा धावफलकावर.
तर शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पहिल्या पर्वामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत सन्माननीय मिलिंद कदम साहेबांचं. मिलिंद कदम साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण कुठेही असाल तर लवकरात लवकर आपण व्यासपीठावर यायचंय. मिलिंद कदम अर्थातच बाबू सर, आपल्याला विनंती आहे, प्लीज कम अप ऑन स्टेज. या वेळेला अजून एक स्ट्रोक आणि या वेळेला मात्र उंचीही चांगली आहे, लांबीही कमी, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी एक खणखणीत 22 यार्ड स्पोर्ट षटकार. तर यानंतरच्या मॅच साठी आम्ही विनंती करणार आहोत अण्णा 11 आणि परळचा राजा. अण्णा 11 आणि परळचा राजा दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक नंतर आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. अण्णा 11 आणि परळचा राजा. या वेळेला मात्र एक गती परिवर्तन चेंडूमध्ये पाहायला मिळालं. स्विंग अँड मिस चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून सांगत होते या पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस संघाची धावसंख्या 17 धावा. बिनगडीबाद धावा झाल्यात 17. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. 17 रन टीम के खाते में जुड़ते हुए पहली ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के. सलामीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन मोठी नावं आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये आलेली बघायला मिळतात. एका बाजूला अजित मोहिते, तर नक्कीच व्यासपीठावर आगमन होत आहे शिवसेना शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय उपशाखा प्रमुख संदीपजी कांबळे साहेबांचं. तर नक्कीच मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल संदीप कांबळे साहेबांचं व्यासपीठावरती. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ होईल. पंचांच्या डाव्या बाजूने कॅमेरा एंड कडून, मेन स्टेज एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अक्षयच्या माध्यमातून एक जबरदस्त लोअर फुल टॉस बॉल. या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट वन बाउन्स मुकेश अरविंद कोळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात या ओव्हरची एकेरी धावेसोबत. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा याच प्रकारचा खेळ अजितच्या माध्यमातून पाहिला. त्यानंतर मात्र अक्षय नागनुरे स्ट्राईक एंडवर आला आणि त्याने आपल्या बॅटचा फेस ओपन केला, गोलंदाजांचा फेस काढला आणि 2 षटकार बॅक टू बॅक ठोकतोय तो अक्षय नागनुरे आणि या वेळेला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आलाय. या वेळेला एक वाईडिश यॉर्कर बॉल नक्कीच फुलटॉस पद्धतीने बनवून खेळला सुद्धा. लॉंग ऑफ रिजन मध्ये अवधूत जाधव क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत चेंडूची अडवणी करेल, चेंडूची फेकी होईल, चेंडूचं कलेक्शन होईल, तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 2 एकेरी धावा सुरुवातीच्या 2 चेंडूंवर. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अजित मोहितेच्या बॅटमधून एक एकेरी धाव आणि दुसरी एकेरी धाव अक्षय नागनुरे याच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट अजित साठी. पुढील चेंडू. या वेळेला फुल टॉस बॉल, बॉडी लाईन डिलिव्हरी होती, परंतु अजित मोहिते एक उंच पुरा फलंदाज आहे. अशा पद्धतीने चेंडू टाकला जरी तरी अजित समोर असताना मग पंचांना थोडासा विचार करावा लागतो. आणि दरम्यान ही एकेरी धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंडवर अक्षय नागनुरे आणि अजित मोहिते हे मात्र समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर एकेरी धावांचं लक्ष या ठिकाणी पार पाडले. या 3 चेंडूंमध्ये 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. या गोलंदाजांना धावफलक पाहिलं तर 20 धावा. दरम्यान आता मात्र एक चांगला वाईडिश यॉर्कर बॉल. फेअर डिलिव्हरी, व्हॅलिड डिलिव्हरी, एक अतिशय अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ या गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना अक्षय याला. अक्षय नागनुरे विरुद्ध अक्षय. थेट बेळगाववरून आपला खेळ करण्यासाठी या ठिकाणी आज या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेचा लाभ उचलण्यासाठी हा फलंदाज बेळगाव टू मुंबई असा प्रवास करत या ठिकाणी आलाय. आणि का मी बेळगाव टू मुंबई इतक्या लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी आलोय
हे मात्र मागील ओव्हरमध्ये त्यांनी दाखवून दिलेत, आपले इरादे जाहीर केलेत. 2 लांबच लांबवरचे षटकार त्याच्या बॅटमधून ठोकल्यानंतर त्याच्या फलंदाजीचा परिचय त्यांनी आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाला दिलाय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अजित मोहिते आहे स्ट्रायकिंग एंडवर, जो ओम साई अर्जुन संघाचा आयकॉन खेळाडू. ऑक्शनच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू मात्र समान पद्धतीने 2 संघांमध्ये वाटून दिले गेलेले असताना अजित मोहिते या वेळेला आपल्या बॅटचा स्ट्रोक नक्कीच ओपन केल्यानंतर आपण पाहिलं काव कॉर्नर रिजन मध्ये एक जबरदस्त सिक्सर सुप्रीमो षटकार. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावफलकावर जर लक्ष टाकायला गेलं तर 13.5 धावांच्या सरासरीने धावफलक पुढे सरकत आहे. 27 धावा तब्बल धावफलकावर लगावल्या गेलेत. पहिल्या मॅच मध्ये 90, त्यानंतर 85 ते 86 धावांचं लक्ष्य पार पाडलं गेलं. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ही तिसरी मॅच आपल्या समोर रंगली जाते आणि त्या मॅच मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 धावा धावफलकावर ठोकल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय अक्षय नागनुरे, त्याच्या बॅटमधून 2 षटकार, तर नॉन स्ट्राईक एंडवर अजित मोहिते, त्याच्या बॅटमधून व्हेरी लास्ट बॉल आपण पाहिलाय खणखणीत षटकार. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 3 या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्राचारण केला जातोय जगदीश जाधव. जगदीश जाधव एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. आज आयकॉन खेळाडू म्हणून नक्ष 11 संघाच्या माध्यमातून त्याची निवड झाली आहे आणि तोच आयकॉन खेळाडू जगदीश जाधव गोलंदाजी मार्कवर नक्ष 11 संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या वेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धाव संख्या, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि त्या नियमानुसार ही एक एक्स्ट्रा धाव संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये जोडली जाते. 28 धावा, आता मात्र 14 धावांची सरासरी प्रति षटकामागं या ठिकाणी लगावली जाते. 2 षटकं, पहिला चेंडू, व्हाईट बॉल. अजून एक यॉर्कर पद्धतीचा फुलर लेनचा हा बॉल. या वेळेला मात्र नक्कीच फेअर डिलिव्हरी, व्हॅलिड डिलिव्हरी, एक चांगला चेंडू जगदीश जाधवच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर हेच काहीच करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत एक्स्ट्रा रन झाली आणि त्यानंतर एक चांगला कमबॅक जगदीश जाधवच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला ऑन साइडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. क्षेत्ररक्षकाची साथ ज्या वेळेला गोलंदाजाला मिळते त्यावेळेला गोलंदाजही समाधानी असतो आणि ती साथ या वेळेला मिळते. अक्षय नागनुरे बॅक टू द पवेलियन. या वेळेला मात्र पहिला झटका, पहिला गडीबाद, पहिला गडीगारद, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान टेनिस क्रिकेट विश्वातील अजून एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये, विक्रांत जाधव, मॅन फ्रॉम लालबाग आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडवर. तसं पाहायला गेलं तर लालबागच्या राजाचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असताना आपण पाहिलंय. आज मोठमोठ्या संघांचं समर्थन नेहमी करताना आपण विक्रांत जाधवला पाहतो. खास करून सँडी SP11 दादर संघाच्या माध्यमातून हे नाव आपण खूप वेळेला ऐकलेलं आहे आणि तोच विक्रांत जाधव या वेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडवर. कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्यासोबत जोडले जाणार आहेत काही क्षणातच माझे गुरुवर्य, अर्थातच परळ विभागातील ज्येष्ठ समालोचक सन्माननीय हरीश मिश्रा सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आज वेगवेगळे आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स मधून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत हिंदी समालोचक मनोज पांडे सर, त्याचबरोबर माझा सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडला जातोय.
ज्येष्ठ समालोचक हरीश मिश्रा सर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. आणि एक विशेष बाब म्हणजे आमच्यासोबत आज टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित महिला गुणलेखिका सोनमताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. तर नक्कीच सोनमताई आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यामध्ये आपलंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. तर धावफलक आपण लक्ष टाकतोय. 30 धावा धावफलकावर आहेत. विक्रांत जाधव आणि अजित मोहिते अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना जगदीश जाधव गोलंदाजी मार्कवर आलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण जगदीशला पाहतोय पुढील चेंडू टाकताना. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल अलॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवधूत जाधवच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धाबेसोबत या ठिकाणी संघाच्या धावसंख्येचं खातं पुढे सरकतंय. 31 धावा षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. 31 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 3 ओवर्स. 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 31 रन पर जाकर पहुंचता हुआ. आपण ऐकतोय, आपण पाहतोय, आपण अनुभवतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, उपस्थित क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. अक्षय रामाने गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं, संघासाठी 4थं षटक अक्षय रामानेच्या माध्यमातून विक्रांत जाधवसाठी. पहिलाच बॉल या वेळेला मात्र बॅटचा फेस ओपन केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, अर्धवट मनानं खेळलेला फटका. अक्षय रामाने या वेळेला स्वतः चेंडूवर धावतायत, चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेत आहेत आणि विक्रांत जाधवला दाखवतायत रस्ता तंबूचा. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रितेश विक्रांतची जागा घेण्यासाठी. दरम्यान स्ट्रायकिंग एडवर अजित मोहितेला आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर आहे अक्षय रामाने. 1 विकेट त्याने आतापर्यंत पटकावलाय. विक्रांत जाधव सारख्या एका अष्टपैलू खेळाडूला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि हा फुल टॉस बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम. इट्स अ ह्यूज, इट्स अ मॅसिव्ह, इट्स अ स्पेक्टॅक्युलर, इट्स अ मॅग्निफिसंट, इट्स अ ट्रिमेंडस. इट्स अ 6. थँक्यू डीजे. आपण बघतोय अजित मोहितेच्या बॅट मधून निघालेला एक सिक्सर सुप्रीमो षटकार. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचं एकच उत्तर, हा षटकार. आणि त्या षटकारानंतर एक चांगला कव्हर ड्राईव्ह अजित मोहितेच्या बॅट मधून. एक क्लासिकल स्ट्रोक आणि तितकीच आक्रमकता. एक ऑलराऊंड क्रिकेट. का आज मोठमोठ्या संघांकडून मला मागणी आहे याचं ज्वलंत उदाहरण आपण बघतोय. अजित मोहितेच्या बॅट मधून निघणारा हा षटकार आणि त्यानंतर आलेली ती चोरटी एकेरी धाव सुद्धा. प्रितेश या वेळेला नवीन फलंदाज विक्रांतच्या जागेवर आला. तो मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय अक्षय रामानेच्या पुढील चेंडूसाठी. दरम्यान बॅटची कडा घेतली. या वेळेला थर्डमॅन रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल करणारा हा चेंडू आपण फिरक्या घेताना पाहतोय मैदानाच्या दिशेनं. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलंय. एक विकेट कीपर आपण पाहतोय नवनाथ गाडवे यांच्या माध्यमातून एक चांगलं यष्टीरक्षण. त्याचबरोबर थर्डमॅन रिजन मध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित असलेला आपण बघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन त्या ठिकाणी लॉंग ऑन लॉंग ऑफ अशा पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नर, मिड विकेट त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये सुद्धा एक खेळाडू आहे. एक चांगली व्यूहरचना या ठिकाणी रचली गेली आहे नक्ष 11 संघाकडून.
हा फुल टॉस बॉल या वेळेला सुंदर ड्राईव्ह पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मिसफिल्ड होत आहे, त्या ठिकाणी फंबल होत आहेत क्षेत्ररक्षक, तद्वर 2 धावा या ठिकाणी धाव फलकावर ऍड होतील. संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज आणि धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते ते 41 धावा. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अक्षय रमाने प्रयत्नशील आहेत या ठिकाणी फलंदाजांना रोखण्यासाठी. अजित मोहिते सारख्या फलंदाजाला रोखणं थोडंसं कठीण आहे, परंतु अक्षय रमाने 100% या ठिकाणी परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय. एक चांगली ऍक्शन त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये आपण पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना हा फुल टॉस बॉल सुद्धा जाईल आउट ऑफ द पार्क. 22 यार्ड्स षटकार. शेवटच्या बॉलवर घनाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि अजित मोजेच्या बॅटमधून आज आणखीन एक 22 यार्ड स्पोर्ट्स षटकार. जबरदस्त षटकारासोबत ओव्हरची समाप्ती आणि त्या 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 4थ्या ओव्हरच्या या शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारासोबत धावफलक जाऊन पोहोचले ते 47 धावा. 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स इन दी एंड ऑफ 4th ओव्हर. 47 रन 2 विकेट के नुकसान पर 4 ओव्हर की समाप्ती के बाद. आता मला वाटतं अक्षय रमाने आपल्या वैयक्तिक 2 षटकांचा स्पेल या ठिकाणी पूर्ण करतोय. त्या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेला तर 1 विकेट आणि 26 धावा अक्षय रमानेच्या गोलंदाजीवर ठोकल्या गेल्या. सहा षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असणार आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा नियम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच जर बरोबरीत सुटली, मॅच जर टाय झाली तर एक सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवली जाईल. कारण ही स्पर्धा दिवस रात्र प्रकाश झोतामध्ये खेळवली जाणार आहे आणि ही प्रकाश झोतात खेळवली जाणारी पहिली स्पर्धा आहे. SVPL पर्व पहिल्यामध्ये एक वेगळी संकल्पना आयोजन समितीच्या माध्यमातून सत्यामध्ये उतरवली जाते आणि त्याला चांगलं योगदान, चांगलं सहकार्य लाभतंय ते शिवसेना शाखा क्रमांक 205. अर्थातच कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय दत्ताराम रामभाऊ पोंगडे, त्याचबरोबर कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेब, एक चांगलं सहकार्य. दरम्यान बॅटची कडा घेतली. यावेळेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू अलॉंग विथ द कार्पेट जातोय 4 धावांसाठी. चौकार. आता मात्र नशिबाची साथ मिळते ती फलंदाजाला. लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नसताना या वेळेला मात्र प्रितेश आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रायकर स्पोर्ट्स षटकार. उडता पंजाब नव्हे तर उडता षटकार येतोय या वेळेला प्रितेशच्या बॅटमधून. हवाई फायर. या वेळेला पुन्हा एकदा प्रयत्नशील आहे. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चेंडूनं मात्र बॅटची कडा घेतली. स्क्रीनच्या दिशेने जातोय. या वेळेला मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार.
थोडंसं महागडं षटक या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर एक बॅटची कडा घेऊन लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार गेला. त्यानंतर या वेळेला मात्र फाईन लेग रिजन मध्ये स्क्रीनच्या दिशेनं तशाच पद्धतीने एक चौकार गेला. आणि मगाशी आपण पाहिलात की एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरून प्रितेशच्या बॅटमधून एक जबरदस्त षटकार सुद्धा आलाय. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज जगदीशनं. लक फॅक्टर या वेळेला काम करतंय फलंदाजाचं. ओमसाई अर्जुन या संघाच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. प्रितेश या वेळेला मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाहेरची कडा घेत चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा थर्डमॅन रिजन मध्ये. एकेरी धावेसाठी स्ट्राईक रोटेट होणं इतकंच महत्वाचं समजतायत. अजित मोहिते आहे समोर, एक टेनिस क्रिकेट विश्वाचा सितारा मैदानाच्या आतमध्ये. अशीच मोठी नावं आपल्याला मैदानामध्ये आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतात. मग अशी अजय सरोजला आपण पाहिलं, सिद्धेश भोसलेला आपण पाहिलं, मंदार गुरवला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, स्वप्नील परब बंटीला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तर या मॅच मध्ये आपण बघतोय जगदीश जाधव सारखा एक आयकॉन खेळाडू आणि त्याच्या समोर उभा ठाकलाय तो टेनिस क्रिकेट विश्वाचा एक मातब्बर खेळाडू अजित मोहिते. यावेळेला आपल्या बॅटचा पेस ओपन करतोय. तर नक्कीच प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये आल्यानंतर त्यांना काय अपेक्षित असतं, त्यांना अपेक्षित असतात असेच मोठमोठे चौकार आणि षटकार. आणि ते चौकार षटकार मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते असेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला असेल प्रितेश. एक चांगलं मनोरंजन प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी होत आहे या षटकारांसोबत. व्हेरी वेलकम. आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. अजित मोहितेच्या बॅट मधून निघतोय आणखीन एक सिक्सर सुप्रीमो. थँक्यू. तर धावा आपण मग तर लक्ष टाकतोय. पहिल्या षटकात आपण जर लक्ष टाकलात तर धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांना 17. त्यानंतर दुसऱ्या षटकात धावा खर्च झाल्या एकूण 10, धावा झाल्या 27. तिसरं षटक एक चांगलं षटक म्हटलं गेलंय कारण 4 धावा त्या षटकामागे आल्या. धावा झाल्या होते 31. त्यानंतर 16 धावा मात्र 4थ्या षटकामागून येत आहेत आणि धावा झाल्या होत्या त्या 47. आणि हे 5वं षटक त्यापेक्षाही महाग. धावफलक जाऊन सरळ पोहोचले ते 47 नंतर उलट्या आकड्यामध्ये अर्थातच 74 धावांवर. 74 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक मोठी कलाटणी, एक महागडं षटक जगदीश जाधव. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 27 धावा ठोकल्या गेल्या. अतिशय महागडं असं षटक आणि धावफलक नेऊन सरळ पोहोचवलंय ते 74 धावांवर. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर देवेश जाधव. स्ट्रायकिंग एंडवर प्रितेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवर अजित आणि गोलंदाजी मार्कवर देवेश जाधव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाची. विकेटचं पतन बॅक टू द पवेलियन. प्रितेश तो क्या करें भैया. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. 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 तर नक्कीच आमचे डीजे मास्टर सुद्धा सोशल मेसेजिंग करतायत गाण्यांच्या माध्यमातून. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. अर्थातच स्वतःच्या विभागाची सुरक्षा करणं, नक्कीच साफसफाई ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. मैदानामध्ये आलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानामध्ये सुद्धा आपण घाण करू नका, कचरा टाकू नका. मास्कचा वापर आपण सगळ्यांनी करा. आपल्याला आयोजन समितीच्या माध्यमातून वारंवार विनंती केली जाते. सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा आपण भान राखायचंय. दरम्यान हा चांगला स्ट्रोक आहे. सरळ हातानं चेंडू सीमारेषा पार. षटकार नो बॉलवर या ठिकाणी येतो एकदम दार षटकार. जलवा ऐसा दिखा देंगे हम, लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम. दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम.
धन्यवाद. तर नक्कीच या दोन्ही फलंदाजांनी हलवून टाकले गोलंदाजी करणाऱ्या समोरच्या संघाला. अगोदरचं षटक असेल, हे षटक असेल, नक्कीच चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. एका बाजूने हल्ला चढवतोय प्रितेश, त्याच्या त्याला चांगली साथ त्याला दिली जाते ती अजित मोहिते यांच्या माध्यमातून. मागील ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 27 धावा ठोकल्या गेल्या. दरम्यान देवेश जाधव अँगल चेंज केला या वेळेला, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा निवडला आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावफलकावर आपण धावा बघतोय तो 81 धावांचा धावफलक. नक्ष इलेव्हन संघाच्या विरोधामध्ये ओम साई अर्जुन या संघाच्या माध्यमातून अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडवर. दरम्यान या वेळेला मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी होती, फ्लायटेड चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चांगला लेग ब्रेकही त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो केला जातोय. प्रितेशला या वेळेला बॅक टू द पवेलियन जावं लागेल मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट. येस डीजे. आंधी की ना परवाह ना बिजली का डर, तूफान को कह देंगे वहीं पे तू थम, दिल दम से इस जहां पे छा जाएंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. वेदस्तू राणे नवीन फलंदाज, लालबाग विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान अजित मोहिते या वेळेला मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इनसाइड एज घेतली. पुन्हा एकदा या वेळेला मात्र रनआउटची संधी आहे आणि ती संधी हातामधून गमावता कामा नये. नक्कीच विकेटचं होईल पतन. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा, अरे या आमच्या बोकांनी बसा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर नक्कीच पुन्हा येईन म्हणत नक्कीच बॅक टू द पवेलियन गेलाय फलंदाज वेदस्तुराने. अजून एक झटका धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत 84 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलचं एकच उत्तर. अजित मोहिते या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू पुन्हा एकदा करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी एक खणखणीत सिक्सर सुप्रीमो षटकार. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. या आमच्या बोकांनी बसा, या आमच्या बोकांनी बसा. मागील चेंडूवर फलंदाज पुन्हा गेला आणि या वेळेला चेंडू पुन्हा आला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी अजितच्या बॅटमधून येणार आहे एक दिमागदार षटकार. असे कलात्मक फटके मात्र अजितच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळतात. हा फुल टॉस बॉल आहे, त्याचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नामध्ये होता अजित. या वेळेला मात्र खराब थ्रो, खराब फेकी होती आणि कलेक्शन मध्ये चूक घडल्यानंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात अजून एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. 2 धावांची वाढ जरूर झाली धावफलकावर. ओव्हरची समाप्ती, इनिंगचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 6 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावा झाल्या 92 धावा. जिंकण्यासाठी 93 धावांची गरज. तर नक्कीच 92 धावा 6 षटकांमध्ये. या ठिकाणी 6 गड्यांच्या मोबदल्यात 92 धावा आणि त्यात पाहायला गेलं तर अजित मोहिते वैयक्तिक मला वाटतं 40 धावा त्याच्या बॅटमधून कुठल्या गेल्या. त्याला चांगली साथ मिळाली होती प्रितेशची. प्रितेशने सुद्धा 2 ते 3 षटकार मला वाटतं ठोकले आणि त्यानंतर मला वाटतं 13 चेंडूंमध्ये 40 धावा वैयक्तिक अजित मोहितेच्या बॅटमधून येत आहेत. तर 91 धावा धावफलक एकूण लगावलेला आपल्याला पाहायला मिळतंय. नक्ष इलेव्हन संघाला 92 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. तर पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय परळचा राजा नरे पार्क या संघाला. त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये अन्ना 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. परळचा राजा संघाचा कर्णधार आमच्या सोबत जोडला गेलाय. तर अन्ना 11 संघ आपल्याला विनंती असेल आपला सुद्धा कर्णधार लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. पनवेल टेनिस क्रिकेट लाइव चैनल में आपका स्वागत है. हमारे चैनल को
तर यापुढील समालोचन करण्यासाठी नक्कीच आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आपल्या परळ विभागातील एक ज्येष्ठ समालोचक आर्के ट्रॉफी सारख्या एका मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करताना हा आवाज आपण कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऐकायला मिळणार. अर्थातच माझे गुरुवर्य हरीश मिश्रा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच व्हेरी वॉर्म वेलकम सर. आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. ओंकार पाटील आपण कुठे असेल तर लवकरात लवकर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. चैनल को सब्सक्राइब करिए और लेटेस्ट अपडेट्स देखने के लिए बेल आइकॉन पे क्लिक करिए. कन्वे अर्थातच महेश चेंदवनकर. तर दुसऱ्या बाजूला अन्ना 11 संघाकडून फरदीन काझी. SVPL ची मागणी केली होती पंचांनी. नक्कीच हा कॉईल उडवला होता आमचे भाई गवस त्यांच्या माध्यमातून. तर महेश आपण टॉस जिंकलेला आहात, काय निर्णय असेल? आपण SVPL ही स्पर्धा आज प्रथमतःच या ठिकाणी राबवलेली असताना एक वेगळा अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला घ्यायला मिळतोय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पहिल्या मॅचचा टॉस सुद्धा जिंकलेला आहात. तर पहिल्या मॅच मध्ये काय स्वीकाराल? ऑफकोर्स फिल्डिंग करू. फिल्डिंग स्वीकारण्यामागचं कारण काय? कारण फरदीन काझी सारखा समोर आयकॉन खेळाडू आहे. तुम्ही स्वतः एक आयकॉन खेळाडू आहात परळचा राजा संघामध्ये. तर फरदीन काझी सारखा समोर आयकॉन खेळाडू आहे, त्याची संपूर्ण टेक्निक तुम्हाला माहिती आहे, त्याची फलंदाजी तुम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या संघामध्ये असणाऱ्या बहुतेक खेळाडूंना तुम्ही पर्सनली ओळखता. तर त्यांच्या समोर काय रणनीती असेल तुमची मॅच मध्ये? पहिलं तर त्याला आउट करण्यासाठी जाईन मी जास्तीत जास्त लवकरात लवकर, कारण का तो चांगला प्लेअर आहे. ऑफकोर्स त्याला आउट करण्यासाठी जाईन. तर या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? कारण सकाळपासून जर आपण धावफलक पाहिलात तर सिक्सर सुप्रीमोच्या चेंडूला सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मैदानाच्या बाहेर धाडण्याचं काम फलंदाज करतायत. 91 धावा, 85 धावा, आता या मॅच मध्ये 92 धावा, असं हे धावफलक आहे. तर समोरच्या संघाला तुम्ही या मॅच मध्ये म्हणजे तुमची व्हेरी नेक्स्ट मॅच आहे त्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? एक 70-75च्या थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण का इथे धावा तर चेस होतात हे तर माहिती आहे सगळ्यांना. तर नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील आपल्या मॅच साठी. आणि फरदीन काझी आपल्या सोबत जुड़ले जाते हैं. तर फरदीन, जैसे महेश ने बताया कि आपकी टीम को वहां पर 70 से 75 रनों के बीच रोकने की कोशिश करेंगे, तो आपका क्या लक्ष्य होगा इस मैच के दरमियान? नहीं, सुबह से ये मतलब तीसरा मैच है तो 80-85 हो रहा है. हम भी उतना करने का सोचेंगे. बेसिक क्रिकेट खेलेंगे, होगा उतना करने की कोशिश करेंगे. तो आपको भी तहे दिल से शुक्रिया अदा यहाँ पर आपका करूंगा और आपको भी यहाँ पर शुभकामनाएं दूंगा अगली मैच के लिए. तो लौटूंगा फिर एक बार कमेंट्री बॉक्स में जहाँ पर जुड़े हुए हमारे साथ हमारे साथी समालोचक मेरे गुरुवर्य हरीश मिश्रा सर. ओवर टू यू. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांना मी वारंवार विनंती करतोय की आपण मैदानामध्ये आलेले असताना मास्कचा वापर कंपल्सरी करायचा आहे. आपल्याला नजीकच्या पोलीस प्रशासनाने ज्या दिलेले नियम आणि अटी आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. सुरक्षित अंतर एकमेकांमध्ये ठेवा. आपण प्रेक्षकांना विनंती, आपण गर्दी करून उभे राहू नका. आपण एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा आणि मास्कचा वापर आपल्याला सगळ्यांनी करणं अनिवार्य असेल. आमचे बाउन्सर्स मैदानामध्ये या ठिकाणी फिरतायत, जर त्यांच्याकडून आपल्याला सांगितलं गेलं तर त्यांचा आपण नक्कीच सन्मान करायचा आहे आणि आपण मास्कचा वापर करायचा आहे. ओव्हर टू यू हरीश मिश्रा सर.
धन्यवाद रोशन पाताड़। SVPL शिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग प्रथम वर्ष। दर्शकों से विनंती है कि मास्क लगाकर रखिए और सोशल डिस्टेंसिंग का पालन करना जरूरी है। हमारे दो बाउंसर्स मैदान में आपसे विनंती करते हुए घूम रहे हैं कि मास्क लगाना बहुत ज़रूरी है। इस क्रिकेट के माध्यम से कोरोना भगाना है जिस प्रकार से, उसके लिए मास्क लगाना जरूरी है। पहला ओवर चल रहा है। बाएं हाथ के गेंदबाज राउंड द विकेट इस बार ड्राइव किया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। वहां से हालांकि सफाई से गेंद को रोका जरूर था, लेकिन तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन लेने का। इस 1 रन के साथ जगदीश पहुंचे 2 रन पर। टीम की कुल रन संख्या 9, 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद बाएं हाथ से राउंड द विकेट बहुत ही खूबसूरती के साथ मिड विकेट के ऊपर से। अंपायर के इशारा, ये 6 रनों का। (22 यार्ड का षटकार बल्ले से निकलता हुआ प्रथमेश बेलछेड़ा के ओवर की समाप्ति। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति पर कुल रन संख्या 15 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज हैं सुचित, LBW अक्षय। 6 रन बनाए, 2 गेंदों का सामना किया। आप देख रहे हैं, आप सुन रहे हैं शिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग प्रथम वर्ष शहीद भगत सिंह मैदान काला चौकी। आज के दिन का यह तीसरा मैच खेला जा रहा है। नक्श 11 काला चौकी विरुद्ध ओम साई अर्जुन भोईवाड़ा। टॉस जीता नक्श 11 ने पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया। कप्तान ने ओम साई अर्जुन ने पहले बल्लेबाजी करते हुए 92 रन बनाए 6 विकेट के नुकसान पर। उसके जवाब में 1 ओवर की समाप्ति पर 15 रन बना लिए हैं नक्श 11 ने, और उनका एक कीमती विकेट सुचित के रूप में गिरा है। मंजिल अभी भी काफी दूर। अथक प्रयत्न यहाँ पर इस टूर्नामेंट को, सपने को साकार करने के लिए दिलीप भाई गवस, शिवाजी दरेकर, रवि चेंदवनकर, महेश चेंदवनकर और उनके अन्य सहयोगी के द्वारा आज यहाँ पर वह सपना साकार होता हुआ दिखाई दे रहा है। इसका पूरा श्रेय इन सभी आयोजकों को जाता है जिन्होंने पिछले 3 या 4 महीने से लगातार अथक प्रयत्न के द्वारा इस सपने को आज यहाँ पर साकार रूप दिया। कुछ क्षणों के लिए रुका हुआ अंपायर्स ने कुछ वार्तालाप किए हैं वहां पर रवि चेंदवनकर के साथ, और उसके बाद फिर से एक बार नया ओवर लेकर गेंदबाज अमित है गेंदबाज। जगदीश स्ट्राइक पर सामना करेंगे। अमित की इस ओवर की पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ 1 बाउंस पर गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन का इशारा अंपायर का। सुंदर कवर ड्राइव। खिलाड़ी देखते रह गए। 1 बाउंस पर गेंद सीमा रेखा के बाहर निकल गई। स्कोर बढ़ता हुआ 19, 1 विकेट के नुकसान पर। नक्श 11 92 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए। अगली गेंद अमित की फुल टॉस गेंद थी और इसे स्क्वायर लेग के ऊपर से खेल दिया। कोई मौका नहीं। 6 रन का इशारा अंपायर का।
शशि साटम ने इशारा किया हमारे स्कोरर की तरफ। 6 रन। पहला सुंदर कवर ड्राइव किया था और इस बार स्क्वायर लेग के ऊपर से निकाल दिया था गेंद को 6 रन के लिए। 2 गेंदों में 10 रन बना लिए हैं बल्लेबाज जगदीश ने। करारा जवाब 92 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए इस समय जगदीश मैदान पर सुचित के आउट होने के बाद आए थे। सुचित ने 2 गेंदें खेली, 6 रन बनाए, एलबीडब्ल्यू आउट हुए। इस बीच अगली गेंद अमित की। रफ्तार धीमी थी, बल्ले के अंदरूनी हिस्से से लगकर स्लिप के क्षेत्र में निकली। ओवरथ्रो हुआ जरूर था, लेकिन जब तक विकेट कीपर जाते गली के क्षेत्र में गेंद को उठाते, निशाना साधा उन्होंने नॉन स्ट्राइकर एंड पर निशाना चूका। लॉन्ग ऑन के खिलाड़ी बैकअप कर रहे थे, लेकिन तब तक समय था जगदीश के पास 1 रन लेने का। स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 26 रनों पर। 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। पहला विकेट 6 रनों पर गिरा था। हल्के से स्ट्रोक के लिए जगह बनाना चाहते थे, स्क्वायर कट किया, गेंद जा रही है पॉइंट के क्षेत्र में। दूसरा रन वहां पर लेना चाहते थे, सामने से बल्लेबाज तैयार नहीं, साथ नहीं निभ पाया, वहां पर तैयार नहीं थे वहां पर बल्लेबाज जगदीश, तालमेल नहीं बैठ पाया। दूसरा रन हो सकता था, लेकिन वहां पर जगदीश का ध्यान न होने की वजह से मात्र 1 रन मिला। स्कोर बढ़ता हुआ 27 रनों पर पहुंचता हुआ। अमित की अगली गेंद जगदीश को, फुल टॉस गेंद और मिड विकेट के ऊपर से इस बार जगदीश ने उठा दिया है। 6 रन का इशारा अंपायर शशि साटम का। बेहतरीन स्ट्रोक। स्कोर बढ़कर पहुंचा 33 रनों पर। दूसरा ओवर चल रहा है। अंपायर साटम गेंद मंगा रहे हैं और गेंद को देखा बाला और उसके बाद हमारे स्कोरर अनिल सरपरे जी ने एक गेंद मैदान में भेज दी है। दूसरा ओवर चल रहा है। 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। अगली गेंद अमित की दाहिने हाथ से ओवर द विकेट पटकी हुई गेंद और इस बार कवर के ऊपर से निकाल दिया। मौका नहीं वहां पर खिलाड़ियों को गेंद रोकने का। 6 रन के लिए गेंद सीमा रेखा के बाहर। बेहतरीन षटकार। स्कोर बढ़ता हुआ 39 रनों पर पहुंचा है 2 ओवर की समाप्ति पर। क्या पारी खेली है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने। प्रशंसा करूंगा प्रथमेश और जगदीश यादव की। पहला विकेट 6 पर गिरा था, उसके बाद से दोनों ही बल्लेबाजों ने न केवल विकेट को संभाला है बल्कि रन गति को बढ़ाकर रखा है। और इस ओवर में हमारे स्कोरर अनिल सरपरे जी बतला रहे हैं 24 रन दिए हैं अमित ने अपने इस पहले ओवर में, मैच के दूसरे ओवर में। आज के दिन का यह तीसरा मैच खेला जा रहा है। नया ओवर लेकर अक्षय अपना दूसरा ओवर करने के लिए आ रहे हैं, जिन्होंने कि पहला ओवर किया था। कप्तान ने उन्हें फिर से एक बार बागडोर सौंपी है गेंदबाजी की। वो अपना दूसरा ओवर, मैच का तीसरा ओवर शुरू होने जा रहा है। लक्ष्य है मैच जीतने के लिए 93 रन बनाने हैं। प्रथमेश बेलछड़ा और जगदीश यादव की जोड़ी बीच मैदान पर इस समय संघर्ष कर रही है बल्ले से और काफी हद तक सफल हुए हैं पिछले ओवर में दोनों बल्लेबाज। इस बीच पहली गेंद बाएं हाथ से राउंड द विकेट और इस बार बहुत ही खूबसूरती के साथ वाइड इस मिड ऑफ के ऊपर से 6 रन का इशारा अंपायर का। गजब का फुटवर्क दिखाया यहां पर प्रथमेश ने वाइड इस मिड ऑफ के ऊपर से 6 रन के लिए। और इस बार मिड विकेट के ऊपर से गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। दूसरा षटकार लगातार बैक टू बैक। गेंद का इंतजार निश्चित वहां पर कर रहे हैं दोनों अंपायर और थोड़ा रुक कर देखेंगे जब वहां से अंपायर का इशारा होगा। हमारे स्कोरर अनिल सरपरे जी तैयार है। गेंद आ गई है, लौटा दी गई है। इस बीच स्कोर बढ़कर पहुंचा
51 अर्धशतक पूरा होता हुआ तीसरा ओवर चल रहा है। 51 फॉर लॉस ऑफ 1 विकेट, एक मात्र विकेट जो कि मात्र 6 रन पर गिरा था सुचित कदम का। 2 गेंदें खेली थी और अपना विकेट गंवाया था एलबीडब्ल्यू के रूप में। इसी गेंदबाज ने उन्हें लेग बिफोर किया था, बिल्कुल स्टंप के बीचों बीच मध्य स्टंप पर पाए गए और अंपायर ने उन्हें लेग बिफोर आउट करार दिया था। इस बीच अगली गेंद डॉट गेंद के रूप में निकल गई, कोई रन नहीं खेलने के प्रयास में चूके बल्लेबाज। अगली गेंद अक्षय की बाएं हाथ से राउंड विकेट, इस बार घूमकर मारने का प्रयास, देखना है गेंद बल्ले से लगी या तो नहीं। विकेट कीपर अजीत मोहिते गए हैं गेंद पर, गेंद को फील्ड किया और ये लेग बाई का इशारा अंपायर का। तो इस अतिरिक्त रनों के साथ 52 रनों पर पहुंचता हुआ 52 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 4 रन और बना लेते हैं तो अर्धशतकीय पारी साझेदारी कही जाएगी। इस बीच से खेलने का प्रयास, जोरदार अपील और इसी के साथ वहां पर लेग बिफोर विकेट आउट करार दिए गए। तो आखिरकार सफलता दिलाई फिर से एक बार अक्षय गेंदबाज ने। अपने पहले ओवर में उन्होंने सूचित को आउट किया था लेग बिफोर, और अभी अभी जगदीश यादव 44 रनों की साझेदारी, 46 रनों की साझेदारी रही दोनों के बीच, प्रथमेश बेलछेड़ा और जगदीश यादव के बीच। और नए बल्लेबाज अवधूत जा रहे हैं मैदान पर। अवधूत यादव, दूसरा विकेट गिरा है, टीम का स्कोर है 52। पहला विकेट 6 पर, दूसरा 52 पर। 46 रनों की साझेदारी दूसरे विकेट के लिए जगदीश यादव और प्रथमेश बेलछेड़ा के बीच। आखिरकार उस जोड़ी को तोड़ा है गेंदबाज अक्षय ने लेग बिफोर के द्वारा। दोनों ही विकेट जो लिए हैं वो एलबीडब्ल्यू के रूप में गेंदबाज अक्षय ने लिए हैं। अवधूत स्ट्राइक पर, नए बल्लेबाज सामना करेंगे। अगली गेंद अक्षय की, अच्छी गेंद, हल्के से ढकेला उस गेंद को कवर के क्षेत्र में, 1 रन दौड़कर पूरा किया। गेंद पर तेजी से आया वहां पर खिलाड़ी, गेंद को फील्ड किया, मात्र 1 रन लेने का मौका वहां पर अवधूत को मिलता हुआ। खाता खोला अवधूत ने अपना, उनका अपना स्कोर 1। टीम की कुल रन संख्या नक्स 11 काला चौकी 53 रन 3 ओवर की समाप्ति पर। तो अपना 2 ओवर पूरा कर लिया गेंदबाज अक्षय ने। 18 गेंदों में 40 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए नक्स 11 को। हालांकि कप्तान ने टॉस जीता था, पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया था। उनका निर्णय जिस प्रकार से देखा जाए तो सफल नहीं हुआ, क्योंकि ओम साई अर्जुन के बल्लेबाजों ने 92 रन बनाए 6 ओवर की समाप्ति में 6 विकेट के नुकसान पर। अब उसका जवाब देने के लिए जब मैदान पर उतरते 6 रन पर पहला विकेट गिरा था सुचित का। उसके बाद प्रथमेश बेलछेड़ा और जगदीश यादव ने अच्छा साथ निभाया, 46 रनों की साझेदारी निभाई। इस बीच इस ओवर की पहली गेंद लेकर तैयार हैं गेंदबाज वेदस्तु गेंदबाज हैं। उसके बाद 46 रनों की साझेदारी निभी और दूसरा विकेट गिरा 52 के योग पर। इस समय 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 53, 2 विकेट के नुकसान पर। अवधूत और प्रथमेश इस समय मैदान पर हैं। 3 छक्का लगाया है प्रथमेश ने, 3 छक्का लगाया था जगदीश यादव ने और 1 चौका लगाया था। और 28 रन बनाकर 8 गेंदों में जगदीश यादव 8 गेंदों में 28 रनों का योगदान देकर आउट हुए लेग बिफोर। पहली गेंद और पुल कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से, कोई मौका नहीं वहां पर गेंद रोकने का। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए षटकार। अवधूत के बल्ले से निकलता हुआ यह सिक्सर, स्कोर बढ़ता हुआ 59 रनों पर पहुंचता हुआ 59 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। 17 गेंदों में 34 रनों की आवश्यकता, माफ कीजिएगा।
34 to win, 17 balls to go. अवधूत, वेदस्तु राणे, अगली गेंद अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा सा बाहर की ओर निकलती हुई गेंद, थोड़ी धीमी रफ्तार की गेंद खेलने के प्रयास में जल्दी खेल गए वहां पर बल्लेबाज अवधूत। गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी धीमी गई विकेट कीपर के हाथों में बिना किसी नुकसान के, डॉट गेंद के रूप में। राणे की गेंद और विकेट, थोड़ी सी शॉर्ट ऑफ प्लेन गेंद, मौका दौड़ा इस बार, गेंद को आने दिया, 6 रन का इशारा अंपायर का, स्क्वायर लेग के ऊपर से खेला है 6 रन के लिए। थोड़ी सी शॉर्ट ऑफ प्लेन गेंद और थोड़ी धीमी पड़ी वहां पर गेंद, काफी समय था वहां पर अवधूत के पास जगह पर खड़े खड़े जाकर पुल करने का, और वही किया अवधूत ने, पुल कर दिया स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए। स्कोर बढ़कर पहुंचा है 65 रनों पर। राणे तैयार, गेंद करेंगे अवधूत को। इस बार कवर के क्षेत्र में वहां पर गेंद को रोका जरूर है, कैच हालांकि प्रयास किया था, दूसरे रन के लिए जा रहे हैं, थ्रो आता जब तक। दूसरा रन दौड़कर पूरा किया दोनों बल्लेबाजों ने मिलकर, आपसी तालमेल दिखाई दिया जो एक बार थोड़ा सा घटता हुआ दिखाई दिया था पिछले ओवर में। प्रथमेश बेलछड़ा और जगदीश यादव के बीच थोड़ी सी निगाहें हटी थी वहां पर जगदीश यादव की, और उसे संभालते हुए दोनों बल्लेबाज इस समय लक्ष्य का पीछा करते हुए संघर्ष कर रहे हैं। राणे की गेंद, शॉर्ट ऑफ प्लेन गेंद, और इस बार मिड विकेट और वाइड मिड ऑन के बीच खेला है, 2 बाउंस पर वहां पर खिलाड़ी ने गेंद को उठाया, थ्रो जा रहा है नॉन स्ट्राइक करंट पर गेंदबाज राणे के हाथों में, लेकिन तब तक समय था अवधूत के पास 1 रन दौड़कर पूरा करने का। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 68 रनों पर पहुंचता हुआ। 68 फॉलोस ऑफ 2 विकेट, 2 बैट्समैन आउट, सुचित फॉर 6 और जगदीश यादव फॉर 25 क्षमा चाहते हैं, 25 रन बनाया जगदीश यादव ने। धन्यवाद अनिल सर पर। इस बीच अगली गेंद वेदस्तु की, इस बार बहुत ही अजीबोगरीब अंदाज में खेल दिया, स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन का इशारा अंपायर का, षटकार। चौथा ओवर चल रहा है। बारह गेंदों में 19 रनों की आवश्यकता, 12 बॉल्स टू गो, 19 रन टू विन दिस मैच। गजब की पारी खेली है, प्रशंसा करूंगा प्रथमेश बेलछड़ा, जगदीश यादव और अवधूत की। 92 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए हालांकि वहीं पर प्रशंसा जरूर करूंगा गेंदबाज, एकमात्र गेंदबाज जिसने विकेट प्राप्त किया और 2 बल्लेबाजों को पैविलियन की राह दिखाई, दोनों ही बल्लेबाजों को लेग बिफोर आउट किया था, उस गेंदबाज का नाम है अक्षय। बेहतरीन गेंदबाजी, 2 ओवर कुल रन दिए उन्होंने 29, 2 विकेट प्राप्त किए थे उन्होंने। अमित नया ओवर लेकर आ रहे हैं, मैच का 5वां ओवर। गेंदबाज अमित जिन्होंने कि दूसरा ओवर किया था और कुल 24 रन दिए थे। इस बीच पहली गेंद यॉर्कर लेन की गेंद खोद कर निकाला इसे ऑन ड्रॉय के रूप में, गेंद आई है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, अवधूत ने 1 रन दौड़कर पूरा किया। स्कोर बढ़कर पहुंचता हुआ 75 रनों पर पहुंचा है, 2 विकेट के नुकसान पर। अगली गेंद अमित की, शॉर्ट ऑफ प्लेन गेंद और फिर से एक बार हुक कर दिया उसे गेंद को डीप लॉन्ग लेग के क्षेत्र में, अंपायर का इशारा 6 रनों का। गजब की पारी प्रथमेश बेलछड़ा की, स्कोर पहुंचाया 81 रनों पर।
अगली गेंद अमित की दाहिने हाथ से ओवर दी विकेट और इस बार ड्राइव किया, गेंद बाहरी किनारा लेकर थर्ड मैन के क्षेत्र में जा रही है और जब तक दूसरे रन के लिए निकले हैं वहां पर गिल्लियां बिखरी और यहां पर रन आउट। स्कोर बढ़कर पहुंचा है 82 रनों पर। कोई आवश्यकता नहीं थी वहां पर रन लेने की, एक रन तो आ ही गए थे लेकिन अपना विकेट गंवाया है। प्रथमेश बेलछड़ा, गलत निर्णय वहां पर आपस में और इसी के फलस्वरूप वहां पर रन आउट हुए, नहीं पहुंच पाए क्रीज में। शॉर्ट थर्ड मैन से सीधा थ्रो आया विकेट कीपर के पास और विकेट कीपर अजीत मोहिते हैं जिन्होंने की कोई गलती नहीं की, गिल्लियां बिखेरी और उसी के साथ तीसरा विकेट प्रथमेश के रूप में गिरा। स्कोर है 82, 3 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मुकेश कोहली। 11 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए। 5वां ओवर चल रहा है। साथी के साथ दूरी बनाए रखना जरूरी है, मास्क लगाना जरूरी है। इस बीच अमित की गेंद घूमकर मारने का प्रयास, निकल पड़े 1 रन के लिए और ये लेग बाई का इशारा अंपायर का। स्कोर बढ़ता हुआ 83 रनों पर पहुंचा है 3 विकेट के नुकसान पर। सुचित आउट हुए 6 रन बनाकर, 25 रन बनाकर जगदीश यादव और अभी अभी प्रथमेश रन आउट हुए 38 रन बनाकर 10 गेंदों का सामना किया। इस बार मिड विकेट के ऊपर से खेला अवधूत ने, कोई मौका नहीं, 6 रन का इशारा अंपायर का। बेहतरीन पारी अवधूत की। गेंद मंगा रहे हैं अंपायर। स्कोर बढ़कर पहुंचा है 89 रनों पर। 89 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। 4 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। 5वां ओवर चल रहा है। अगली गेंद धीमी रफ्तार की गेंद और इसी के साथ वहां पर फॉलो थ्रू में लपका और ये अवधूत के रूप में चौथा विकेट कॉटन बोल्ट के रूप में अमित ने आखिरकार विकेट दिलाई अपनी टीम को। काफी महंगे साबित हुए लेकिन आखिरी गेंद ने काफी महंगे साबित हुए हैं। हमारे स्कोरर अनिल सरपरे जोड़ रहे हैं कि 2 ओवर में कुल कितने रन दिए गेंदबाज अमित ने। 39 रन दे दिए हैं। काफी महंगा ओवर रहा। हालांकि पहला ओवर जो उन्होंने किया था उसमें 3 छक्के और 1 चौका लगा था। 24 रन दिए थे। इस ओवर में कुल मिलाकर 15 रन दिए और आखिरकार विकेट प्राप्त किया। नए बल्लेबाज नवनाथ गाढ़वे आए हैं मैदान पर। 6 गेंदों में 4 रनों की आवश्यकता है। गेंदबाज हैं अजीत मोहिते, गेंदबाजी की बागडोर संभाले हुए। सामने हैं बल्लेबाज मुकेश कोहली। पहली गेंद पटकी हुई गेंद और गेंद को हवा में खेला है। गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन का इशारा अंपायर का और इसी के साथ 5 ओवर और 1 गेंद, 5 गेंदें शेष रहते 93 रनों के लक्ष्य को पार किया नक्श 11 काला चौकी की टीम ने और ये पहली जीत इस टूर्नामेंट की दर्ज की। अगला मैच अन्नावी 11 विरुद्ध परेल का राजा नारे पार के बीच। परेल के राजा सतीश जी नमस्कार। नारे पार के बीच खेला जाएगा। परेल के राजा के कप्तान ने टॉस जीता है। और क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया।